नमस्कार मैत्रिणींनो, मी आशाची शिदोरीतून बोलते. आज आपण सुट्टीत मुलांना खाण्यासाठी खारे शेंगदाणे कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी बघा, एका पातेलीमध्ये असे पाण्यामध्ये शेंगदाणे टाकायचे, धुवून घ्यायचे अगोदर, त्याच्यातले खवट वगैरे पाहायचे आणि नंतर हे असे उभे तुम्ही गॅसवर 5 मिनिट वाफवून घ्यायचे. नाहीतर कुकरच्या शिट्टीमध्ये 1 शिट्टी काढून घ्या, जसं पण आवडेल तसं, पण खूप छान होतात. आणि नंतर मग मिठावर आपण ते परतायचे, भाजून घ्यायचे. एवढंच, खूप सोपी पद्धत आहे, एकदम व्यवस्थित होतात. दुकानात मिळतात ना खारे शेंगदाणे, तसे होतात आणि एवढे चविष्ट लागतात. तुम्ही कुठे बाहेर गेलात, थोडेसे घेतले डब्यातून तरी पण असं. तर चला, आता तुम्हाला मी पुढची प्रोसेस दाखवते. आता पहिलं हे थोडंसं बॉईल करून घेते पाण्यामध्ये, ठीक आहे मैत्रिणींनो. बघा, आपण हे गरम केलेलं होतं की नाही शेंगदाण्याचं, गरम पाण्यामध्ये, ते आता आपण असं गाळून घेतलं आहे, एका पातेलीमध्ये गाळून घेतलं आहे ते. बघा, असं चाळणीमधून एकदम ते गाळून सुकं करून घेतलं आहे. आणि हे पाणी मग आपण टाकून द्यायचं किंवा झाडांना घाला, थंड झाल्यावर टाकून न देता झाडांना घातले तरी पण चालेल. आता आपण एका कॉटनच्या कपड्यावर हे असे 10 मिनिट 15 मिनिट थोडेसे ड्राय करून घ्यायचे. बघा, थोडेसे ड्राय करायचे, होतात ते. जास्त असं हाताला मॉइश्चर नाही आले चालेल, एवढं करा. असे एकसारखे सुकवून घ्या, थोडेसे सुकवून घ्या. त्याच्यातलं जे पाणी आहे, आपण पाणी उकळवलेलं पाण्यात टाकलं आहे ना, ते पाणी जाण्यासाठी. आता हे आपण असे पंख्याखाली सुकायला लावले तरी पण चालेल. सगळ्यांना बघा, आता आपले हे शेंगदाणे अर्धे सुकत आलेले, तर आता आपण ते मिठावर भाजायला घेऊया. त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवते आणि आपलं जुनं मीठ असतं की नाही, आपण अगोदर काहीतरी तळलेलं की भाजलेलं. तर मी त्या दिवशी काबुली चणे वगैरे भाजलेले, ते मीठ आहे माझं, ते जुनं मीठ तसंच ठेवायचं आणि तेच मीठ असं यूज करायचं. बघा, थोडंसं घालायचं, जास्त नाही, 1 वाटीभर. 1 वाटी मीठ टाकलं तर भरपूर होतं. तुम्हाला जरासं कमी वाटलं तर मग तुम्ही टाकू शकता. असं हे मीठ टाकायचं आणि थोडी फ्लेम कमी करायची. आणि काय करायचं, मग भाजत आले की ह्याच्यातून असं त्याच कढईमध्ये गाळून घ्यायचं. असं मैत्रिणीला बघा, हे असे थोडे थोडे टाकायचे. आता वाटलं आपल्याला मिठाची जागा आहे जास्त, ते थोडेसे वाढवा. एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागतात खायला. छोट्या मुलांना पण असं रंगीत पेपरचा कोन करायचा आणि त्यामध्ये भरून द्यायचे. छोट्या कंपनीला खूप आवडीने खातील ते. आणि पौष्टिक, खूप पौष्टिक असतं ना हे शेंगदाणे. म्हणजे आपलं म्हणतात ना, गरिबाचे बदाम काजू, तसं.
मैत्रिणींनो, आता हे मीठ तर आपलं गरमच आहे ना, त्यामध्ये आता दुसरी बॅच टाकूया. एक एवढे व्हायला एक 2 ते 3 मिनिट लागतात, जास्त नाही लागत. ते भाजता भाजता बघा कसा चुटचुट आवाज येतो ना. ते आतून भाजतात आणि मीठ पण सोडतं ना ते सालीचं, त्यामुळे बघा भाजत आले की ते मग ते आवाज येतो आणि एकदम ते क्रिस्पी होतात, आतून भाजले जातात छानपैकी. एका बॅचला एक अशी छोटीशी बॅच असेल ना मैत्रिणींनो, 2 ते 3 मिनिट लागतात, जास्तसा वेळ पण लागत नाही. बरं, मीठ आपलं जुनंच घ्या, काही वापरलेलं किंवा नवीन घेतलं तर ते परत गरम झालेलं मीठ तसंच ठेवायचं, चांगलं सेफ ठिकाणी पुडीमध्ये प्लॅस्टिकच्या बांधून एखाद्या बर्नीत टाकून ठेवून द्या. नेक्स्ट टाईम तेच यूज करायचं, असं काही भाजणी असेल ना त्याला. मैत्रिणींनो, बघा आता आपले हे आता आपलेसे भाजून झालेत शेंगदाणे. तर आपण आता त्याच कढईमध्ये गाळणीमध्ये घेऊन असे आपण ते हलवायचे, म्हणजे ते मीठ त्याच्यातच पडतं आणि विशेष म्हणजे ते गरम पण असतं ना. बघा असे ते त्याचं जे कोटिंग झालेलं असतं की नाही, ते भाजत आलं ना मग तडतड उडतं आणि मग आपणच त्या वेगळ्या होतात मिठापासून. बघा आता आपली ही दुसरी पण बॅच झालेली आहे भाजून. तर आता आपण ती मगासारखी चाळणीतून चाळून घेऊया. सगळे शेंगदाणे टाकायचे, एकदाच चाळा. मग असं आपण घाईमध्ये नाही टाकलं ना, खालचे शेंगदाणे मग लागतात ना, गरम असतं ना मीठ, म्हणून सगळे शेंगदाणे मीठ घ्या काढून आणि ते हलवून असे बघा, इतके सुंदर होतात ना, छानच होतात. हा असा पौष्टिक पदार्थ करून ठेवा. मुलांच्या शाळेच्या डब्यात पण टाकले असे वाटीभर भरपूर होतात बघा. किती काही भारी होतात बघा, छानच झाले. पडले ते माझ्या हलवताना. आणि मग सगळे शेंगदाणे झाले ना भाजून, मग त्यातले आपण थोडेसे वेचायचे, जास्त लागलेले किंवा साली काढायच्या, एवढंच. बघ आवाज येतो ना, छानच आवाज येतो. मीठ निघालेलं आहे मैत्रिणीनं, बघा. आता मी बाकीचे पण करून टाक. असं
सगळ्यांनो बघा आता हे आपले असे हे फक्त अर्धा किलो शेंगदाणे आहेत. अर्धा किलोचे एवढे झाले बघा. म्हणजे शेंगदाणे तेवढेच राहतात ना, त्याच्यामध्ये वाढ किंवा कमी काही होत नाही अशी. तर एक मी सांगायला विसरले अशी की हे लहानांसाठीचंच खाणे असं नाही आहे मैत्रिणींनो. तुमचा पण उपवास वगैरे असेल तर थोडेसे वाटीमध्ये घ्या, एक गुळाचा खडा घ्या, तुमच्या अर्ध्या दिवसाची भूक निघून जाईल. बरोबर ना? त्यामुळे सगळ्यांनी करा आणि ह्याचा उपभोग घ्या. ठीक आहे सगळ्यांनो. तर कसा वाटला व्हिडिओ बघा. अर्धा किलोचे एवढे झाले आणि जास्त वेळ पण नाही लागला. तर अर्धा किलोच करा, मग कंटाळा पण येत नाही आणि इंटरेस्ट येतो करायला. तर अशा प्रकारे आपले हे आता झालेत बघा शेंगदाणे. बघा आवाज बघा किती ना, एकदम कुरकुरीत. चला तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते.